तर मंडळी आपण कामानिमित्त जरा आलेलो गारगोटीला. आम्हाला जरा हे करतो. आपण कामानिमित्त जरा आलेलो गारगोटीला आणि आता वाजले 12 आणि माझा मित्र श्रेयस राहतो आदमापूरला. तर म्हटलं आदमापूर आहे इकडून 12 किलोमीटर, तर आदमापूरला लगेच जाऊन येऊया. तर आम्ही आता चाललो आहे आदमापूरला. आता मी अजून 5 किलोमीटर आदमापूर गारगोटीमधून निघालो मी. धूळ धूळ फटके धूळ आणि भयानक ऊन आहे. उन्हामुळे मी चेहऱ्याला रुमाल लावलेला, परत काळा पडतो ना. आणि आता पटकन जातो आदमापूरला आणि बाळू मामाचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, फायनली आपण आता पोचलो आहे मंदिराच्या बाहेर आणि गाडी इकडे लावली आहे. श्रेयस येणार होता, श्रेयसला पटकन फोन करतो, बघूया कुठे काय आहे. आणि चालू झालं खाली का नाही तिथं? नाही इकडेच आहे मी उभा. तू कुठे आहे? पार्किंगच उभा आहे ना. हां, किती वेळ लागेल तुला? तुला किती वेळ लागेल? 2 मिनिटं. हां ये लवकर. अशा प्रकारे भाई आपण आज आलोय श्रेयसच्या घरी. श्रेयसचा भाऊ इकडे आहे भाई. त्यांचं भाई वेगळं घर आहे एकदम विंटेज स्टाईल. हां सर बघून या जरा रूम टूर देतो तुम्हाला. आंबा आणि बॅक साईडला पूर्ण आहे. काय आहे? शेती आहे आपली पूर्ण. काय काय मागे? ऊस मक्का. ऊस आहे पूर्ण, मक्का आहे. हा भाई ह्याचा भाऊ आहे श्रेयसचा, रॉयल शेतकरी. आणि इकडे कसली कसली झाडं आहेत? हे आंब्याचं झाड आहे ते गहू आंबा. कसला आंबा? गहू आंबा. गहू आंबा म्हणजे स्वीट असतो, गोड असं लांबीला. हां हां आमच्या इथला गहू आंबा म्हणतात. अच्छा, हे चिक्कूचं झाड आहे. हे सगळी पुढची झाडं तुमची आहेत काय? हो सगळी झाडं आपली, पूर्ण झाडं आपली आहेत सगळी. हे पण हे आमचा पलीकडे चुलता का. हां. अच्छा, मग आता देवा दाखवत असेल. डेंजर कारभार आहे पाटलांचा. प्युअर गाय चालूच आहे काय गाडी घ्या. पाटलांची काय चालत जागा. इकडे आम्ही आता निघालो भाई दर्शनाला. हे श्रेयसचं घर आहे बघा. हे इकडून अशी एंट्री आहे. आत्याचं घर आहे? आत्याचं. अच्छा ओके. त्याचा घर बघाय बंगलो आहे, बंगलो. हा काय मोठा बंगलो हे असा बंगला आहे समोर दिसतो तसा. तुझं गाव कुठलं श्रेयस? कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर. किती लांब आहे इथून? टॉपचा इशे इथून एक 10 राधानगरी जिल्हा किती किलोमीटर? गर्दी भेटेल का पण आता? 15 किलोमीटर. आता गर्दी भेटणार नाही आज गर्दी नसणार. आज बनवणार आहे शुक्रवार. संडे सॅटर्डे संडे. जातो आता पटकन पटकन. ऊन कमी झालंय, सावळी आली. परत 2 मिनिटांनी येणार. खोबरे नारळ इथं आलो गेला तर पहिला खाली करत होते. नारळ फोडल्यानंतर जे हे मिळतं काय ते खोबरे असते माहिती आहे हां ना. हां खोबरा म्हणजे हां. कट पीस करून ह्याचं मी खोबरे तयार करतात. ह्याचं हे मग हे कोण करतं? देवस्थान करते. देवस्थानची आणि मग त्याचं काय करतात? खोबरेले विक्री असते आपल्या इथं. अच्छा. ओरिजिनल खोबरेले पॅराशूट पेक्षा पण क्वालिटी. कुठलं पॅराशूट किती त्याच्यापेक्षा पण क्वालिटी मिळते. ओरिजिनल मिळतं ना रे. हां, हां, विदाऊट हां. केमिकल, विदाऊट सगळ्या गोष्टी मिळतात. नॅचरली बनवतात. भाई जरा जास्त. कॉस्ट पण लई स्वस्त आहे. हां 180 ला 110 ना? 180 रुपयाला कधी पॅराशूट मिळतं. हां. अर्धा किलो. हे तसं नाही मिळत. हे तुला 80 रुपयाला अर्धा किलो मिळतं. म्हणजे 100 रुपीज कमी असतं. ओके. भाई जरा जास्तच इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला. एवढं काय ह्याच्यातला इन्फॉर्मेशनचा आय पण माहीत नव्हता. पोचले भाई ते जरा कुठे. हे आमचे मोठे भाई, हे त्यांचं दुकान आहे. टॉपचा इशे. भाऊ लाजताय, भाऊ लाजताय. गेले भाऊ पळाले. माझा तुलाच भाऊ तुझा? माझा सख्खा चुलत भाऊ आहे. हे काय? आता हे जेवणात ते सतत ताट धुवायचे? स्वतः ताट धुवायचं.
बरं झालं आलो. हा काय चप्पल आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे वाहिलो आणि मस्त वाटतंय. बाळू मामाच्या नावानं सांग भलं. कडक. जास्त गर्दी आहे की नाही आता? आज नॉर्मल गर्दी ही नॉर्मल गर्दी अच्छा, म्हणजे एवढी गर्दी असतेच? असते मग गर्दी नसते कधी? ऑड डे नॉर्मल कमी असते. ओके. आता अशा प्रकारे या भावांनो आम्ही आलोय आता बाळू मामाच्या दर्शनाला. बाळू मामाचं म्हणजे दर्शन लाईन कुठून आहे? कुठून? आणि आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाही, तर आपला गोप्रो श्रेयसकडे असणार. तर जातो आता. ही समोर कुठून आहे? इकडून आहे का? काय अशी दर्शन आहे ना? वरून लगेच होणार वाटतं. गर्दी कमी वाटतं. पब्लिक कमी आहे. दर्शन पटकन होईल अशी आशा आहे. बघूया. थोडीशीच हवा दिली ये नव्हती आम्हाला. आतमध्ये एसी आहे ना? काय होतं? चालू असतं आतमध्ये AC? हो चालू असतो फुल एसी. बाहेरचं काय विषय नसते. आणि भावांनो फायनली 2 मिनिटात दर्शन झालेलं आहे आपलं. आणि असं डेंजर दर्शन झालं ना, भयानक. एक नंबर असं एकदम भारी वाटलं आहे. आणि विशाल भावाने आपल्याला एक नंबर माहिती दिली आहे. धन्यवाद विशाल. आणि हे माहीतच नव्हतं मला काय आत्तापर्यंत. म्हणजे बाळू मामा एवढं माहिती होतं मला, पण आता विशालने भाई आपल्याला खूप. बाळूमामांची ती बाजूला मूर्ती आहे हां ती आहे मोळे महाराज आप्पाची वाडी. हा बाळूमामांचं ते नाथ नवनाथापैकी एक कोल्हापुरात नाथ आहे ते हलसीदनाथ. हां. त्यांचं क्षेत्र आहे आप्पाची वाडी. ते पण बघण्यासारखं चांगलं आहे. ते बाळूमामांच्या मामा काय म्हणते ते आईचं गाव आहे. नारे दिली इकडे आठवतं ना? दे त्यांच्याकडे मला. तर भावांनो शांती आता आपलं दर्शन झालं आहे. नारळ घेतला आपण, तो वाढवला. आणि आता कुठे जायचं आपल्याला? प्रसाद करा तिकडे जेवायला. हो तिकडे आणि आता आपण जाणार आहे प्रसाद खायला. हे बाजूला आहे ना? हो बाजूला जाऊ. जाऊया आता पटकन. भावांनो इकडे अशी प्रथा आहे की ताट स्वतः आपण घ्यायचं असतं आणि इकडे धुवायचं. जेवायच्या आधीसुद्धा आपण स्वतःहून धुवायचं. जेवायच्या नंतरसुद्धा आपण स्वतः धुवायचं. आता आम्ही आलो जेवायला, प्रसाद घ्यायला. डाळ आणि भात असा आजचा मेनू आहे. सकाळपासून जेवलोच नाही. पोट भरून जेवतो जरा मस्त एकदम निवांत. आपलं ताट रेडी आहे आणि आपण आता चाललो आहे जेवायला. इकडे बसणार आपण बाहेर. हा काय
ते लाईनला तिथे बसायला लागतंय. ओके, म्हणजे आम्ही आलोय दुसरीकडे. तिथे दाखवून येतो. विशाल भाऊ आपल्याला घेऊन आला इकडे. आता जेवणाचा आस्वाद घेतो पटकन आणि आपल्याला थोड्या वेळात निघायचं. चला. तर मंडळी सगळं आपलं दर्शन वगैरे झालं आणि थोडं काय खरेदी करायसाठी म्हणून आम्ही असंच इकडे फिरत होतो. तर विशाल भाऊ आपल्याला त्याच्या मित्राच्या दुकानात घेऊन आला आहे. भाऊचं नाव काय? अनिकेत पाटील. याच्या दुकानात आलो आहे आपण आणि याचं दुकान एकदम सरळ डायरेक्ट मंदिराच्या समोर आहे. तर तुम्ही कधी आदमापुरात बाळूमामाच्या मंदिरात आला तर अनिकेत भावाच्या दुकानाला नक्की विजिट करा. तर भावांनो अनएक्सपेक्टेड दर्शन झालं आपलं एक नंबर. आणि आता 2 वाजलेत पण आता परत निघतोय आपल्या डेस्टिनेशनकडे आजराला. गोप्रो माझी चार्जिंग नव्हती, चार्जिंग केली 10 मिनटं आणि आता 60 किलोमीटर आजरा आहे. एवढं जायचं आहे आपल्याला. जेवलो मस्तपैकी, सकाळी जेवलो नव्हतं मी. बाळूमामांचा प्रसाद घेतला एक नंबर. गाडी मागे घेतो जरा. आणि आता विशाल भाऊ आपले येत आहेत सोडायला. जाऊया. जातो आता पटकन. मी त्या देवळात लई दिसला. चला की काकी आणि चला जातो आता डायरेक्ट रोडवर हायवेला जाऊन भेटू तुम्हाला. मित्रांनो आता वाजले आहेत 3:15 आणि आपण 2 वाजता निघालेलो. आदमापूरवरून आजरा आहे 60 किलोमीटर आणि आत्ता आपण किमान 45-40 किलोमीटर कंप्लीट केलं आहे. नॉन स्टॉप गाडी चालवली. डोळे वगैरे एकदम दुखायला लागले. थोडं गाडीला थंड देऊया म्हणून थांबलो आणि मी पण जरा दमलेलो. आणि आजचा ब्लॉग हा आदमापूरचा होईल असं मी एक्सपेक्ट पण केलेलं होतं. म्हणजे काहीच असा प्लॅन नव्हता की मी बाळूमामांकडे जाईन, दर्शन घेईन. पण योगायोगानं माझ्या गारगोटीचं काम लवकर झालं आणि बाळूमामांचा बुलावा आला आणि थेट आपण गेलो बाळूमामांकडे. पुन्हा एकदा मी श्रेयश आणि विशाल भाऊ यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे आजचं दर्शन मला लवकर झालं आहे आणि सगळी माहिती आज विशालने मला दिली. त्यासाठी देखील मी खूप खूप आभार आहे विशाल. तसंच वारा सुटला. वाव मित्रांनो, आजचा आदमापूरचा बाळूमामांचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सॅन्डी ब्लॉगर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं सांग बोल लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.